नमस्कार, मी शिवानी किशोर श्रीराव मूर्तिजापूर आणि आपण पाहत आहात ज्वालादीप न्यूज नेटवर्क। आताच आम्ही नुकतंच प्रभाग क्रमांक 10 मध्ये आमची भेट देऊन आलो आहोत। व्हिजिट मध्ये हे लक्षात आलं का जनतेचा कौल कुठे? जनतेचा कौल आहे क्रमांक 10 मध्ये कौल आहे वंचित बहुजन आघाडीचे 2 उमेदवार म्हणजेच मंजुषा नितीन टाले आणि भूषण उर्फ शेखर यदवर यांच्याकडे, आणि त्यांच्याच आम्ही आज भेटीला आलो आहोत। तर जाणून घेऊ या जनतेचे प्रश्न ते कसे सोडवणार आहेत। नमस्कार सर, सर्वप्रथम आम्ही तुमच्या वाड्यामध्ये आत्ताच म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मध्ये आत्ताच थोड्या वेळ आधी आम्ही व्हिजिट देऊन आलो आहोत आणि तुमच्या जनतेचे जेवढेही काही प्रश्न होते ते आम्ही ऐकून आलो आहोत, जाणून आलो आहोत आणि त्या सगळ्यांचं एक विश्वास आहे तुमच्याकडे, ते म्हणजे की त्या वार्डाचे जेवढेही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवू शकता असा जनतेचा कौल आहे। सर, तुम्हाला सर्वात पहिला क्वेश्चन माझा हा आहे का जर तुम्ही निवडणुकीमध्ये मंजुषा नितीन टाले म्हणजे तुमच्या अर्धांगिनी निवडून आलेत तर सगळ्यात पहिला प्रश्न तुम्ही काय सोडवणार? माझा सर्वात पहिला प्रश्न राहील पाण्याचा। पाणी 8-10 दिवसांनी पाणी येतोय, तो प्रश्न सर्वात पहिले मी मागे लावण्याचा प्रयत्न करणार, पाण्याचा प्रश्न। दुसरा प्रश्न असा आहे की वार्डामध्ये स्वच्छताचा फार म्हणजे गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो स्वतः कसं आपण त्याला सॉल्व करू त्याच्याकडे जास्त लक्ष देणार मी, जास्त भार देणार। आणि जनतेची सेवा तर मी करत असतो। रुग्णसेवकाचं माझं ओळखच रुग्णसेवक नावाने आहे। इथून हार्टचे पेशंट वगैरे मुंबईपर्यंत नेतो मी, जे सायन केमला दवाखान्यापर्यंत नेतो पेशंट। ती सेवामुळे आज मला माझ्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाने मला एक फार मोठी जबाबदारी दिली, ती मी कशी पार पाडणार त्याच्यावर मी फार मोठा भार देण्याचा प्रयत्न करणार। बरं सर, आणि त्याचबरोबर आम्हाला जेव्हा आम्ही व्हिजिटला गेलो तेव्हा आम्हाला एक सगळ्यात मोठा प्रश्न दिसला, तो म्हणजे घरकुलचा प्रश्न असा होता का तुम्हाला घरकुल मिळालं का? तर सर्वांनी सांगितलं की घरकुल मिळालं पण ते स्थगित आहे। मग तो प्रश्न तुम्ही कसा सोडवणार? माझी अर्धांगिनी निवडून आली तर सगळ्यात पहिले तो प्रश्न पाण्यात झाला, स्वच्छता झाला। दुसरा प्रश्न आहे घरकुलचे प्रॉब्लेम पुष्कळ आहे वार्डामध्ये की अर्धवट कामं झालेले आहे, त्यांना कसं पूर्ण करण्याचे प्रयत्न कसं करणार हे मी पूर्ण प्लॅनिंगमुळे कशामुळे का कुठं म्हणजे कुठं अटकलं आपण, कुठं काय काम थांबलं त्याच्यामुळे तसं मी बघणार। बरं, प्रभाग क्रमांक 10 ब चे इच्छुक उमेदवार म्हणजे भूषण उर्फ शेखर यदवर, आम्ही यांच्याबद्दल सर्व जेवढेही त्यांच्या नगरातले जेवढेही मतदान करणारे जेवढेही नागरिक आहेत त्या सर्वांशी बोलून आलो। त्यांचा कौल आहे का त्यांना उमेदवारी त्यांना मिळाली आहे ते म्हणजे यदवर आणि ते निवडून आले पाहिजे असा नागरिकांचा कौल आहे। चला तर आपण त्यांच्याही भेटीला आलो आहोत आणि त्यांनाही विचारूया की ते त्यांच्या जनतेचे प्रश्न कसे सोडवणार। नमस्कार सर। नमस्कार। आम्ही आत्ताच गेलो थोड्या वेळ आधी तुमच्या वार्डामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 10 ब मध्ये एक सर्वे करून आलो आणि त्या सर्वेच्या अंतर्गत आम्हाला कळलं की नागरिकांचा कौल कुठे? तर नागरिकांचा कौल आहे शेखर यदवर यांच्याकडे। सर्वात पहिला प्रश्न मला तुम्हाला हा विचारायचा आहे, जर तुम्ही तुमच्या वार्डातून जर निवडून आले तर तुम्ही सर्वात पहिला प्रश्न निवडून आल्यानंतर काय सोडवणार? सर्वात पहिले प्रथम मी अण्णाभाऊ साठे नगरात जे शौचालयाचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करायचा प्रयत्न करेल। तसंच घरकुलाचे जे राहिलेलं आहे काही कामं अडथळा आहे ते पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार शब्द आहे माझा। ओके, आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा दुसरा प्रश्न माझा असा राहील का जनता मायबाप जे आहेत आता ते आपले मायबापच आहेत, ते निवडतील की त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी किती सक्षम आहे, ते त्यांचा मुलगा किती काम करतो त्यांच्यासाठी, तर त्यांच्यासाठी काही एखादं मेसेज? त्यांनी मला हा पूर्ण विश्वास दाखवून निवडून द्यावा ही त्यांच्याकडून माझी इच्छा आहे आणि मी त्यांचा भरोसा तोडणार नाही हे वचन देतो। डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांनी नगराध्यक्ष पदासाठी वंचित बहुजन आघाडीकडनं ज्यांना तिकीट दिली आहे ते म्हणजे शेख इम्रान, यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? शेख इम्रान हा चेहरा मागील त्यांच्या वडील जे आहे सोशल वर्करच्या नावाने त्यांचे प्रसिद्ध आहे, शेख खलीलभाई, ते पण नगरसेवक कंटिन्यू राहिलेले आहेत आणि त्यांच्या पावलावर चालून आमचे मित्र शेख इम्रान त्यांनीच ते पाऊल पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे। आज आमचे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडीचे सर्व
पदाधिकारी यांचं मी फार आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो की यांनी सॉफ्ट चेहरा शेख इम्रान यांना मोठ्या नगरसेवकासाठी निवडला. आणि आमची पूर्ण प्रयत्न राहील की 100% की आमच्या निवडणुकीमध्ये शेख इम्रान मताधिक मताने निवडून येणारच हे आम्हाला आश्वासन म्हणजे आत्मविश्वास आमचा आहे. कारण की सर्व धर्मीय लोक शेख इम्रानच्या पाठीशी आहे, कारण तो चेहरा सॉफ्ट आहे. चला तर बघूया की येत्या निवडणुकीमध्ये कोण होता नगराध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 10 अ आणि ब चे नगरसेवक.